NCERTच्या पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याच्या चुकीच्या नकाशाविरोधात मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीनं आज आझाद मैदानात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या आंदोलनात नागपूरच्या भोसले राजघराण्याचे मुधोजीराजे भोसलेही सहभागी झाले होते। यावेळी मुधोजीराजे भोसले यांनी NCERTकडनं मराठ्यांचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळल्याचा आरोप केला। या संदर्भात 3 वेळा पत्रव्यवहार करूनही उत्तर मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला भेटीसाठी आमंत्रित करून नकाशा पुन्हा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिल्याचं मुधोजीराजेंनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन आपण आंदोलन स्थगित केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून राज्य सरकारनं या संदर्भात पुढाकार घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। फक्त काही ठराविक राज्यांनी काही तिथले लोकल नेत्यांनी शिक्षण मंत्र्याकडे ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी बाकी विचार न करता ते सर्व हटवलं। 8वीच्या पुस्तकामध्ये जे होतं इंग्लिश, हिंदी आणि उर्दूच्या, आमचं म्हणणं हे आहे की हा राजस्थाननी जो ऑब्जेक्शन घेतलं ते कोणत्या आधारावर घेतलं, त्यांनी ह्या सर्व जे पुरावे आहेत ह्याच्याहून काही मुख्य पुरावा त्यांनी काही सादर केला का? त्यावेळेस हा इतिहास घेण्यात आला तेव्हा महाराष्ट्र मेंद्रे साहेब त्या ठिकाणी होते आणि मेंद्रे साहेब वारल्यानंतर दुसरा महाराष्ट्राचा कोणताच इतिहासकार तिथं न नेमता त्यांनी हा नकाशा हा त्या ठिकाणी काढला। राजस्थानच्या लोकांना आमचं हे म्हणणं आहे की तुम्हाला हिरवा नकाशा चालत होता, तुम्हाला ब्रिटिशांचा नकाशा चालला आणि भगवा नकाशात तुम्हाला असा विरोध का?